ओ हो, करेक्ट वेळेला घेऊन आलाय चहा. वा वा वा. वा वा वा. सुमन, खरंच तुमच्या हातचा चहा म्हणजे ना सुख सुख. कसला विचार करताय एवढा? काय चाललंय तुमच्या मनात? आम्हाला तरी कळू दे, काय सुरू आहे तुमच्या मनात एवढं सगळं? वानखेडेंच्या घरात मला जरा वेगळंच काहीतरी वाटलं. तुम्हाला नाही वाटलं? काय? म्हणजे बघा, पुरुषोत्तम भाऊजींचं वागणं जरा विचित्र वाटलं मला. तुम्हाला खरंच नाही जाणवलं? हा हा, वाटलं ना, मलाही वाटलं. काय काय बोलायचं? तसं नाही हो. ते कितीही जवळचे असले, जुने कार्यकर्ते असले तरी सुद्धा असे वानखेडेंच्या घरात अगदी स्वतःचं घर असल्यासारखे वावरत होते. आणि नूतनताई पण ज्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देत होत्या, मला तरी जरा वेगळं वाटलं. तुम्हाला वाटलं का नाही? ओके, तो मला कधी भेटायला येईल त्यावेळेला बोलेन मी त्याशी, विचारेन त्याला. विचारेन म्हणजे असं थेट हे विचारू नका. नाही, तसं नाही. त्याच्यात आपल्याला हा जो काही बदल दिसला ना, त्या बदलाविषयी मी त्याच्याशी बोलेन, त्याला विचार, असं म्हणालो मी. म्हणजे मी ओळखतो तो पुरुषोत्तम आणि आत्ताचा पुरुषोत्तम निश्चितपणे वेगळे आहेतच. म्हणजे नक्की काय? म्हणजे अहो, गेली 7-8 वर्ष तो जेलमध्ये होता ना. 7-8 वर्ष जेलमध्ये घालवल्यानंतर माणसामध्ये असे काही बदल होऊ शकतात. तसंच हेही झालं असावं. म्हणजे त्याच्यात हे जे काही बदल दिसत आहेत ते असेच असावे असं मला वाटतं. तेच मी म्हणतेय, जेलमध्ये राहिलेला माणूस आहे, पुढे जाऊन त्रासदायक व्हायला नको. कोणाला? अहो, आपल्या मुलींना लग्न होऊन त्या जाणार आहेत ना तिथे. अहो, नका तुम्ही चिंता करू, असं काही होणार नाही. मित्र आहे माझा तो, मी बोलेन ना त्याच्याशी. नाही बघा, आपल्या मुलींना त्याच्याकडून काही त्रास होईल असा विचार देखील तुम्ही मनात आणू नका. अरे दादा, जागायस? हो. काय वाट लागली रे आज? का? काय झालं? अरे केवढं जेवलो मी, म्हणून जरा शतपावली करत होतो. तू जागा दिसलास म्हणून आलो आता. पण काय मजा आली ना रे आज. फक्त ना ते पुरुषोत्तम काका यायला नको होते. पण अमूल्य, आरती आपल्या घरी आल्यावर काय भारी वाटतं ना. अरे आजी तर म्हणत होती, त्या दोघी आल्यावर असं चैतन्य आल्यावर का वाटतं. तू खुश आहेस ना? हो, म्हणजे काय, बस मला एवढंच ऐकायचं होतं. खूप खुश आहे. गुड. चल, मी कंटिन्यू करतो शतपावली. गुड नाईट. गुड नाईट. दादा, एक सांगायचं होतं. बोल. ते पुरुषोत्तम काका आहेत ना, त्यांच्यापासून तू जरा लांबच राहा. त्यांचं वागणं मला विचित्रच वाटतं. तुझा काळजी नको करूस. गुड नाईट. गुड नाईट. पुरुषोत्तम गुडपल्लीवार, आज माझ्याच घरी येऊन माझ्याच घरातला असल्यासारखं वागलास. मुद्दाम आला होता मीटिंग बद्दल बोलायला. हा ना, वाटच बघत असतो कधी माझ्या हातून टेंडर जाते आणि कधी याला बोलायला चान्स मिळतो. त्यात आई आहेच, त्यात अजून भर घालायला. पण आत्ता बस झाला. पुरुषोत्तम गुडपल्लीवार, नाही तुझी पाळमुळं खणून तुला बांडगुळासारखा कापून वानखेडेंपासून लांब फेकून दिला ना, तर वेदांत श्रीधर वानखेडे नाव नाही लावणार.
मॉर्निंग. अण्णा किती वाजले? 5:30 वाजले. 5:30. 5:30. रेडी गरमागरम फर्स्ट क्लास बेड कॉफी घेऊन आलोय. घे. थँक्यू अण्णा. तुम्ही का आणली? असू दे का, असू दे. कशी आली आहे? मस्त झाली. पण मला एक कळत नाही, तू रात्रभर अशी इथेच का बसली आहेस? अण्णा ते मी अभ्यास करत बसले होते, कधी झोप लागली कळच. हो बरा, पण मग तुझ्या खोलीमध्ये अभ्यास करायचा ना. ताईला पण सकाळी लवकर उठायचं असतं ना अण्णा. मग रात्री मी अभ्यास करताना लाईट्स ऑन असतात आणि तिला डिस्टर्ब होत. मग आज मी इथे येऊन अभ्यास करत बसले. कसं काय चाललंय अभ्यास? मस्त चाललंय. पण अण्णा बरं झालं तुम्ही मला उठवलं. आज माझी क्लास टेस्ट आहे. हो. मी अलार्म लावला होता पण माझा फोन कुठे? खूप दमछाक होत असेल ना तुझी. कॉलेज, ऑफिस. थोडी थोडी. थोडी थोडी. एवढी दमछाक होती तर सोडून का नाही देत तू नोकरी? नाही अण्णा, म्हणजे ते सध्या ऑफिसमध्ये टेंडरचं काम सुरू आहे ना, म्हणून जरा दमछाक होती. एरवी इतका वर्कलोड नसतो. बाकी आद्या फॅशन वर्ल्डचं काम काय, ते तर मी घरी बसून ऑनलाईन सुद्धा करू शकते. अण्णा, माझी फायनल एक्झाम असेल ना तेव्हा असंच करेन. म्हणजे महिन्याभराची सुट्टी घेईन आणि सगळं काम ऑनलाईनच करेन. अण्णा, मला जमेल नाही सगळं. जमेल का? सगळं जमेल. एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली की नाही, मग सगळं काही साध्य होतं. मग खरंच तुला हे असं अभ्यास करताना बघून ना माझ्या वेळेचे कॉलेजचे दिवस आठवले. असाच रात्रभर अभ्यास करायचो. मग घरच्यांना त्रास होऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून बाहेर ओसरीवर बसून अभ्यास करायचा. बट तुझं हट्टीपणाच्या बाबतीत अगदी माझ्यावरतीच गेलेस. काळजी घे स्वतःची. चल, या मॉर्निंग वॉकला जाऊन येतो. काल बऱ्याच वर्षांनी गणपतीला खरंच खूप मजा आली तुमच्यामुळे. हे होते तेव्हा असाच उत्साह असायचा. घर भरलेलं असायचं, माणसांची ये जा असायची. एवढं मला आठवतं, एकदम लख्ख आठवतंय. साहेब असताना प्रत्येक उत्सव असा जोरदार साजरा व्हायचा. पण हा उत्सव झाला मॅडम, आपल्याला आणखी एक उत्सव साजरा करायचा आहे, जोरदार एकदम. कोणता? आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग आहे मॅडम, इकडे जायला पाहिजे. ठीक आहे, चला मग. नाही मॅडम, त्याच्या आधी एक गोष्ट की तिकडे मीटिंगमध्ये आपली जी लढाई आहे ते वेदांशी नाही आहे. तो थोडा डिस्टर्ब आहे. चांगला मुलगा आहे, तो सक्षम मुलगा आहे. या आर्थिक विकलांच्या लग्नामुळे थोडा विचलित झाला आहे तो. अमूल्यामुळे त्याला फक्त आपल्याला योग्य दिशा दाखवायची. तो थोडा ओरडेल, रागावेल, आपण त्याच्यावर अंकुश ठेवायचा. अर्थात त्याला हे आवडणार नाही त्याच्यावर कोणी अंकुश ठेवलेलं, पण त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स सुधारेल. म्हणजे कल्पना आहे मला. अहो, म्हणूनच तर एवढं मोठं पद दिलंय मी तुम्हाला. तुम्ही मला दिलेल्या पदाची शपथ मॅडम, त्याला सुधारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यात तो बिथरणार तर नाही ना? बिथरू द्या, बिथरेलही कदाचित, पण तो यातून तावून सुलाखून बाहेर पडेल, लकाकेल सोन्यासारखे. मग तुम्ही माझे आभार मानण्याचा एक मोठा कार्यक्रम करायचा, त्यात माझे जाहीर आभार मानायचे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असाच असू द्या मॅडम. काय ही वेळ आहे ऑफिसला यायची? मी तुला सांगितलं होतं ना मला उशीर होणार आहे. तरी पण ही वेळ आहे का ऑफिसला यायची सार्थक? काय झालंय अद्या? तू दादाशी बोलूया. कशाबद्दल बोलायचंय? अरे हेच, किती बोललाय तो अमूल्याला त्या टेंडर वरून.
मला सांग सार्थक, हा काय असा जॉब आहे का की ज्याच्यामध्ये अमूल्य खूप एक्सपर्ट आहे किंवा तिला सगळं माहिती आहे? तिचं काम काय आहे? कॅल्क्युलेशन्स करणं, जे तिने केलं. हो हो बरोबर आहे. अच्छा, म्हणजे तुला त्याचं बरोबर वाटतंय? नाही 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 म्हणजे तुझं बरोबर आहे. आद्या तू तू शांत हो ना. अरे, कशी शांत हो मी सार्थक? कसा वागतो तो अमूल्याशी? तू माझ्याशी एकदा असा वागून दाखव सार्थक. नाही, मी तुझ्यावर चिडून कायमची माहेरी निघून गेले तर. मी असं बोलणारच नाही. माहितीये मला काय करायचं ते सांग आता सार्थक. इतक्या वेळा समजावलंय मी दादाला की इतका राग चांगला नाही, पण त्याच्यात काही फरकच पडत नाहीये. त्याची सवयच बदलत नाहीये. इतका इन्सल्ट करतो तो अमूल्याचा. तू काही बोलणार आहेस की नाही? मी काय म्हणतोय, एक काम कर, तू दादाकडे जा आणि त्याच्याशी बोल. म्हणजे कसं होत असेल, मी त्याची बहीण आहे ना, सो तो कदाचित मला गृहीत धरत असेल. अरे, आणि ते स्वाभाविक आहे. म्हणजे ठीक आहे, चालतं. सो तू एक काम कर, तू ॲज अ फ्रेंड म्हणून दादाकडे जा आणि त्याच्याशी बोल. हा, कदाचित तो तुला सगळं सांगेल. ओके? हो तो चांगला मित्र आहे माझा, पण तो चिडलेला असताना त्याच्याशी बोलायला जाणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. वा, छान. म्हणजे तुला हेही जमणार नाहीये का सार्थक? डोंट वरी, मी बोलतो. त्याचा मूड कसा आहे ते बघतो आधी आणि मग बोलतो त्याच्याशी. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का सार्थक? अरे, विक्रांत आणि आरतीच्या लग्नाची एवढी सगळी तयारी करायची आहे आणि त्यात वेदांत दादा आणि अमूल्यामध्ये जर असा अबोला निर्माण झाला ना, तर नाही चालणार आहे ते. आपल्याला खूप खूप प्रॉब्लेम होईल. नको. ठीक आहे, मी बोलतो. तू सांगितलं तेवढं ऐक रे श्रीपाद. अरे सर आधीच चिडलेत. हे असं आणखी करून ना सरांना चिडायला नका लावू तुम्ही. पण मग मी काय करू? अकाउंट्सला फाईल देऊ की वेदांत सरांना? हे बघ, तू अकाउंट्सला फाईल दे आणि मग अकाउंट्स डिपार्टमेंट ती सरांना जाऊन देते. कळलं? ओके. हा, झालं, लागली वाट. काय म्हणाला? नाही, काय नाही. म्हटलं आता कंपनी सेक्रेटरी ऑफिस मध्ये आले तर म्हटलं आता काही ना काहीतरी वादळ येईल म्हणून जरा टेन्शन आलं. बाकी काही नाही. माझ्यामुळे कसलं टेन्शन? नाही, काय तुम्ही जेव्हा जेव्हा येता ना तेव्हा काही ना काहीतरी गंभीर प्रकरण असतं म्हणून म्हटलं. विजय, अहो मी फक्त हुकमाचा ताबेदार आहे. मी कोणाला टेन्शन देतही नाही आणि घेतही नाही. मी फक्त लक्ष ठेवून असतो. आलं ते लक्षात. पण मग आज कसे काय आला? नाही म्हणजे काही स्पेशल की? हो, आज बोर्ड मीटिंग आहे ना. कशासाठी? नाही नाही, ते नाही सांगू शकत. अहो काय गुप्ते सर तुम्ही. अहो सांगा, असं काय करताय? काय आहे विजय, माझ्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाहीत. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही वेटिंग एरियामध्ये बसा ना. काय सर अजून आले नाही आहेत. मग जसे येतील तसं मी तुम्हाला कळवतो. बरं बरं, ठीक आहे. सर, हे कशाला आलेत? आज काहीतरी तमाशा होईल असं वाटतंय. तुम्ही आपापली कामं करा रे. कशाला नको त्या गोष्टीमध्ये पडताय उगाच. हे बघा, आपले सर सक्षम आहेत सगळे हँडल करायला. कळलं? जा, कामं करा, जा. आज बोर्ड मीटिंग आहे वाटतं. सरांचा मूड एकदम डेंजर असेल ना? अरे बाबा, सरात चिडतील असं काही करू नका. कळलं? आणि सगळ्यांना सांग जरा हे. हो, जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विजय, ऐका ना, मला कनान नदीच्या टेंडरची फाईल हवी. ती फाईल? पण आता काय उपयोग त्या फाईलचा? टेंडर तर गेलं आपल्या हातातून. हे बघा, मला माहिती, पण तरी सुद्धा मला ती फाईल हवी. तुम्ही द्या आधी. बरं बरं. हा, ठीक आहे. बोर्ड मीटिंग आहे आज. माहिती आहे मला, म्हणूनच मला ही फाईल हवी. बरं विजय, मला सांगा की ह्यामध्ये जे पेपर्स आहेत त्याची कॉपी आहे ना तुमच्याकडे? सॉफ्ट कॉपीज आहेत माझ्याकडे, पण तुम्ही ही फाईल कुठे घेऊन चाललाय? काम झालं की सांग. बरं ठीक आहे. मी ही फाईल घेऊन जाते, हे कुणालाही सांगू नका. नाही सांगणार, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही लवकर या. काय मीटिंग संपल्यानंतर ना सर चिडलेले असतील. सरांना तुम्हीच शांत करू शकता. त्या आद्या मॅडमच्या भाषेत अमूल्याची जादू ती तुम्हालाच करावी लागेल. ऑल द बेस्ट. थँक्यू विजय, मला खरंच याची खूप गरज. आणि तुमची या कंपनीला आणि सरांना. काय विजय तुम्ही पण. बरं चला, मी निघते आता. बरोबर, या. गणपती बाप्पा वाचवा आता.
लवकर सुरू करा, मला बरीच काम. मलाही वेळ नाही, त्यामुळे जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो डायरेक्ट. गणितात ढ आहात एकदम. हे तुमचं आयुष्याचं गणित बिघडलेलं आहेच, त्यात मला पडायचं नाही. पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट, एवढं मोठं टेंडर आपल्या हातातून कसं जातं? मॅडम, फक्त तुम्हाला माहिती आहे हे टेंडर आपल्या हातातून कसं सुटलं ते? या माणसाचा गलथानपणा. याचं गणित कच्चं आहे, प्रॉफिट मार्जिन जास्त होतं. आपण L2 मध्ये गेलो, टेंडर हातातनं सुटलं. वेदांत, तरी काय आहे हे? एवढे वर्ष काम करून सुद्धा हिशोब कसा काय चुकला तुझा? आई, डोंट वरी. पुढचे सगळे कॅल्क्युलेशन्स मी या एक्सपर्ट, टॅलेंटेड आणि दिग्गज पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेबांकडूनच करून घेणार. असं केल्यानं काय, असं काय जागतिक दर्जाचं ज्ञान मिळणार आहे कुणाला? काय साध्य काय होईल आता? मला कोणाला काहीच साध्य करण्याची गरज नाहीये. वेदांत, अरे असं काय करतोयस तू? हा, ते तुझ्या भल्यासाठीच सांगतायत ना सगळं? आणि लक्षात एक गोष्ट असावी कायम, माझ्याशी बोलताना जरा नीट बोलायचं. मी नीटच बोलतोय. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की पेंडिंग अमाऊंट वसूल करताना तुम्ही कंपनीकडून जे एक्स्ट्रा पैसे घेतलेत ते प्रॉफिट मार्जिन मध्ये लावायला नको का? वेदांत, हे बघ, हे सगळं बाजूला ठेव. मला आधी सांग, हे सगळं झालंच कसं? टेंडर हातातून गेलंच कसं? अरे इतक्या दिवसात असं कधी झालं नाही, मग आत्ताच का? मी सांगतो मॅडम काय झालंय. हे जे आहेत विद्वान, हे असतात तणावाखाली. त्यांना असतं कसलं तरी टेन्शन, चुकावतात त्यांच्याकडून, मग हलगर्जीपणा करतात ते. त्यामुळे हे असं होतं. त्यांना मला वाटतं विश्रांतीची गरज आहे, आणि इतकं राबून राबून ते काम करतात. मला वाटतं की त्यांना विश्रांती आपण द्यायलाच पाहिजे. तर सक्तीची विश्रांती द्यायला पाहिजे, आणि त्यांना मदत म्हणून एखादा लायक अधिकारी इथे नेमावा, असं माझं म्हणणं आहे. याने यांचं टेन्शन कमी होईल. आणि यांचं टेन्शन कसं कमी करायचं त्याची ही मात्रा माझ्याकडे आहे. मॅडम, मागे मी तुम्हाला बोललो होतो की माझा मित्र डॉक्टर, त्याला मी अण्णा म्हणतो, त्याच्या 2 मुली आहेत, एक आरती आणि अमूल्य. त्या आरतीचं लग्न विक्रांतशी आणि अमूल्याचं लग्न लावून दिलं तर यांचा तणाव निवळेल. साधारणतः असं म्हणतात की लग्न झाल्यावर माणूस योग्य मार्गावर येतो, आणि हे सगळं होईस तो एखादा लायक CEO आपण शोधू, तो येईल आपल्या दिमतीला. इनफ. काय चाललंय इथे? ही कंपनीची बोर्ड मीटिंग आहे का माझ्या लग्नाची बोलणी चालली आहे? हा, हे बघा, आणि पर्सनल विषयावर नाही बोलायचं. अहो, पर्सनल आणि प्रोफेशनल असं काही ठेवलंय का तुम्ही? सगळी खिचडी झाली इथे, तीही बिन मिठाची. आई, हा माणूस काय बोलतोय? आणि गुप्ते, तुम्ही काय इथे फिल्म बघायला आलात? अहो, कंपनीची बोर्ड मीटिंग आहे ना ही. मग हे तुमच्या कंपनीच्या लॉ मध्ये बसतं? वेदांत, वेदांत, जरा शांत हो तू. अरे काय चाललंय? ते तुझ्या भल्यासाठीच सगळं सांगतायत ना? आई, तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? सारखं आपलं माझ्या भल्याचं काय चाललंय? हे बघ, माझ्या भल्याचं मी बघून घेईन. या अशा उपऱ्या माणसाने येऊन मला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये. मला वाटतं मॅडम, एका कंपनीची मीटिंग आहे, मीटिंग मध्ये समजताना भाषेचं भान ठेवावं. जर याच भाषेत बोलायचं असेल तर वेदांत, माझीही शब्दसंपदा चांगली आहे, आणि याच तावातावाने बोलायचं असेल ना तर आपल्या दिरंगाईवर बोलावं. आपण जे घोळ घातले त्यावर बोलावं, जे नुकसान झाले कंपनीचं त्यावर बोलावं, जो हलगर्जीपणा झाला त्यावर बोलावं. इतक्या तावातावा गुप्ते, कंपनी पुढे जे काही टेंडर्स भरणार आहे ना त्याबद्दल आपण एक नवीन रिझॉल्युशन पास करूया. ते टेंडर कुठे भरायचे, कुठे नाही, प्रॉफिट मार्जिन काय असेल
हे सगळं आपण आत्ताच ठरवूया. म्हणजे काय, मलाही कळेल ना पुढे काय करायचंय, कसं करायचंय. आई, चालेल ना? हो हो चालेल. टेंडरची फाईल आता कॅल्क्युलेशन्स करा आणि तुम्हीच यात फिगर्स भरा. आणि मलाही सांगा मी कितीचं बिडिंग करायचं आहे ते. काय झालं?